इंस्टाग्राम अकाउंट अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि या गळचेपीचा निषेध करण्यासाठी आम्ही या 10-15 दिवसात तुमच्या विचाराची वाट पाहू, नसता मुंबईला धडकू. मात्र आम्ही त्या ठिकाणी धडकणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी गदा आहे खऱ्या अर्थानं क्रांतीचा उद्रेक होईल. मला आणि माझ्यावर प्रेम करणारा जो वर्ग असेल, आम्ही किती येऊ, कसे येऊ याचा विचार तुम्हाला करता येणार नाही. या 15 दिवसामध्ये तुमचा निर्णय आम्हाला कळणं गरजेचं आहे, नसता फक्त तुम्ही आम्हाला अटक करू शकता, त्यापेक्षा वेगळं काही नाही. धन्यवाद. कांगणे सरांचं जे अकाउंट बंद केलं हे सरळ सरळ संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. चूक काहीच नव्हती. ज्या कंटेंट बद्दल तुम्हाला प्रॉब्लेम होता ते कंटेंट तुम्ही रिमूव्ह केल्यानंतर अकाउंट बॅन करण्यासाठी सेपरेट स्ट्राईक मारली. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नोटीस दिली. नेमकं तुम्हाला करायचं काय आहे? तुम्हाला 15 दिवसाचा वेळ आहे. मी हा सरकारला इशारा देतोय. आमच्यावरती प्रेम करणारी पण आमची माणसं आहेत. या महाराष्ट्रामध्ये विचार रुजवत असताना असंख्य नाही लाखो लोक आमच्यासोबत जोडल्या गेलेली आहेत. त्यांचा उद्रेक तुम्हाला पाहायचा नसेल तर कांगणे सरांसोबत जो अन्याय तुम्ही केलाय त्या अन्यायावरती मात करून त्यांचं अकाउंट त्यांना परत द्या. तुम्हाला आतापर्यंत खूप मेल केले, त्याचा एकाचाही रिप्लाय आतापर्यंत आलेला नाहीये. तुमच्याकडे 15 दिवसाचा वेळ आहे. 15 दिवस तुमच्यासाठी आहेत. 16व्या दिवशी आम्ही मुंबईमध्ये असू, डायरेक्ट मंत्रालयावरती आमचा आक्रोश मोर्चा घेऊन येऊ. तुम्ही जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करायला निघालायत त्याचा जाब विचारण्यासाठी लवकरच येतोय मंत्रालयावरती. 15 दिवसात निर्णय घ्या, नाहीतर नव्या क्रांतीच्या उदयासाठी तयार राहा. धन्यवाद.